खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। खानदेशाची कुलस्वामिनी आणि श्रद्धेचं प्रतीक असलेल्या आई काणूबाई मातेच्या उत्सवाचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय। या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरात पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात भाजी भाकर रोट पूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। या धार्मिक विधीच्या निमित्तानं समाजातील भाऊबंद आणि नातेवाईक एकत्र आल्यानं परंपरेसोबतच आपुलकी आणि आपापसातील स्नेहबंध अधिक दृढ झाल्याचं पाहायला मिळाले। पारंपरिक रोट पूजन आणि गिरणीकडे जातानाचा भक्तिमय सोहळा। काणूबाई मातेच्या उत्सवात रोट पूजनाच्या विधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सकाळी घराघरांमध्ये पारंपरिक पद्धतीने भाजी भाकर तयार करून रोटाची विधिवत पूजा करण्यात आली। यानंतर रोट दळण्यासाठी गिरणीवर घेऊन जाताना संपूर्ण शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। महिला, पुरुष, तरुण आणि लहान मुलांनी कानबाई मातेच्या पारंपरिक गाण्यांवर ठेका धरत आनंद व्यक्त केला। ढोल ताशांचा गजर, कानूबाई मातेचा जयघोष आणि अहिराणी गाण्यांच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला होता। सुख समृद्धीसाठी आई काणूबाईच्या चरणी प्रार्थना। रोट दळून आणल्यानंतर भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं काणूबाई मातेला नैवेद्य अर्पण केला। यावेळी कुटुंबाच्या आरोग्य, भरभराट, समृद्धी आणि आपापसातील एकोप्यासाठी मातेच्या चरणी साकडे घालण्यात आले। विधी पार पडल्यानंतर सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। परंपरा, श्रद्धा आणि भाऊबंदकीचा सुंदर संगम। आजच्या धकाधकीच्या युगात आणि व्यस्त जीवनशैलीमुळे दुरावलेले नातेवाईक व भाऊबंद या सोहळ्याच्या निमित्तानं एका छताखाली एकत्र आले होते। अनेक वर्षाची परंपरा जपतानाच एकमेकांशी संवाद साधल्यानं आपुलकीचा गोडवा वाढला। श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम घडवून आणणारा हा सोहळा दोंडाईचा वासियांसाठी एक अभूतपूर्व सोहळा ठरला। मुख्य संपादक यादवराव सावंत।